खरंच किती बरं झालं असतं ना अशी व्हिडिओसारखीच घरातली कामं पटापट झाली असती तर. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळची सगळी धावपळ आवरावर झालेली आहे आणि फायनली मुलांची बस आली. तर म्हटलं चला त्यांना पहिले बसमध्ये बसवून येऊ, कारण बस आली की पहिले माझ्याकडे हेच काम असतं, त्यांच्या बॅग वगैरे उचलायच्या आणि त्यांना बसमध्ये बसवून यायचं. तर किती लवकर आवरून द्या त्यांचं, किती लवकर आपण उठा आणि मुलांचं आवरून ठेवा, तरी पण त्यांचं काही ना काही एखादं राहूनच जातं आणि बस आल्यावर मग ते पळापळ करतातच. सॉक्स राहतात किंवा मग काही ना काही राहून जातं आणि त्यानंतर मग बसमध्ये बसून मलाच यायला लागतं बॅग वगैरे घेऊन जायला, कारण बॅग भरपूर जड असतात. त्यानंतर मग त्यांना बसून आले आणि आता घरातलं रुटीन चालू झालेलं आहे. आणि इथं बिस्किट वगैरे त्यांनी खाल्लेलं होतं. फरची वगैरे तर अगोदरच पुसून झाली, पण मग इथं बिस्किट वगैरे खाल्लेलं तर ते सांडलेलं होतं. म्हटलं चला पहिले ते पण पुसून घेऊ, कारण ते राहिलं की मग पुन्हा एक काम नंतर मग ते डोळ्यासमोर फिरतच राहतं. तर पहिले ते पुसून घेतलं आणि आवरून घेतलं. त्यानंतर मग चहा वगैरे प्यायचा होता. तर म्हटलं चला पहिले चहा पिऊ, कारण सकाळपासून मला चहा प्यायला काही वेळ भेटत नाही मुलं निघून जाईपर्यंत. आणि बाकीची कामं तर आवरली होती, देवपूजा वगैरे झालेली. तर चहा वगैरे ठेवला आणि चहा प्यायचा होता. तर इथं म्हणजे आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत केस वगैरे विंचरत नाही असं म्हणतात. आजी आई तेच सांगते, तर मी पण तेच फॉलो करते. तर केस वगैरे मी काही विंचरले नाही, असा माझा आजचा अवतार आहे. आणि इथं मला हळदीचं लेपन वगैरे बनवायचे, तर त्यासाठी मग आठवणीने हळद आणि गोमूत्र वगैरे काढून ठेवलेलं. आणि मशीनला कपडे लावले होते, कारण पावसामुळे कपडेच वाळत नाही. रोजचं तेच टेन्शन असतं, टाका कपडे बाहेर आणामध्ये पाऊस आला की. आणि पाऊस तर काही जास्त येत नाही, फक्त घाबरवतो. आणि त्यामुळंच मग मशीनला सुकून घेते आणि नंतरच मग मी कपडे वाळायला टाकते. हाताने जरी धुतले तरी मग मी ते कपडे पहिले मशीनला ड्राय करून घेते आणि त्यानंतर मग सुकायला टाकले. कपडे सुकायला टाकायला गेले तर दोरी निघाली, तर कपडे पडायला लागले. मग पहिले दोरी व्यवस्थित करून घेतली, त्यानंतर मग कपडे वगैरे वाळायला टाकले. आणि आज पण पावसाचंच वातावरण आहे, तर म्हणजे पाऊस येण्याची शक्यता तर आहे. वातावरण तर सगळं भरलेलं आहे. चला कपडे वगैरे नंतर मग वाळत वगैरे टाकले. त्यानंतर मग माझी घरातली कामं बाकी आहे अजून, तर ती पण आवरूया. आणि अगोदर म्हटलं चला हळदीचं लेपन वगैरे करून घेऊ, तोपर्यंत ती व्यवस्थित सुकून राहील. त्यासाठी मग मी 2-3 चमचे इथं हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये मग टाकलेलं आहे गोमूत्र. आणि गोमूत्र खूप दिवसांचं झालेलं आहे. मी माहेरी किंवा मामाच्या इथं गेले तर आठवणीने गोमूत्राची बॉटल भरून आणत असते. तर तुम्ही पण असं सणासुदीला किंवा अमावस्या पौर्णिमेला किंवा गुरुवारी असं हळदीचं लेपन करू शकता, कारण याने घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यामुळं मी गुरुवारी अमावस्या पौर्णिमेला किंवा सणासुदीला असं हळदीचं लेपन आठवणीने करत असते. जास्त काही वेळ लागत नाही, 5-10 मिनिटाचं काम आहे. तर त्यासाठी गोमूत्र वगैरे आपल्याला विकत घ्यायची गरज नाही. तसं तर भेटतं आत्ता, म्हणजे ऑनलाईन तर सगळं भेटून जातं, पण मग असं नातेवाईकांकडे आपल्याला घेऊन यायला हरकत नाही. तर मी पण तेच करत असते, गोमूत्र म्हणजे आठवणीने आणून ठेवत असते. त्यानंतर मग असं आपल्याला कामात पडतं. आणि शुभ कार्यासाठी आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गोमूत्राला भरपूर सारं महत्त्व आहे. तर त्यामुळं मग ते आपल्या घरात असायलाच हवं. आणि हळदीचं लेपन व्यवस्थित मी उंबरठ्यावरती पसरवून घेतले. त्याच्या अगोदर मी उंबरठा व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घेतला, स्वच्छ करून दरवाजे वगैरे स्वच्छ केला. आणि नंतर मग उंबरठा पुसून घेतला आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन व्यवस्थित हाताने पसरून घेतलं. आणि दोन्ही साईडनी जे पावलं आहे त्याला हळदी कुंकू लावून घेतलं, फुलं वगैरे वाहिली आणि त्यानंतर दिवा लावला. आणि एवढी हवा होती आमच्याकडे प्रचंड की दिवाच राहत नव्हता. शेवटी मग तो दिवा मधल्या साईडने घेतला आणि दरवाजाच्या आतल्या साईडने मग तो उजव्या साईडने मी दिवा लावला, कारण बाहेर हवाच इतकी होती की दिवाच राहत नव्हता. 2 वेळा लावला, दिवा राहीना. मग म्हटलं चला मधल्या साईडने ठेवू. त्यानंतर मग दुर्वा, आघाडा आणि बेलाची पानं वगैरे घेण्यासाठी गेले, ते घेऊन आले. आणि श्रावण महिन्यामध्ये आघाड्याला खूपच असं महत्त्व आहे, कारण आपले म्हणजे श्रावणात भरपूर सारे सण येतात आणि तिथं मग आघाड्याला मान आहे. तर त्यामुळे आघाडा वगैरे पण आणलेला आहे. आणि दुर्वा आणल्या, तर दुर्वाची अशी 3-3 पानं आपल्याला घ्यायची असतात. आणि रस्त्याच्या कडेने जिथं भेटेल तिथून दुर्वा आणि आघाडा घेतला. तर त्यामुळं मग तो स्वच्छ धुवून घेतला. आणि बेलाचे पानं पण आणलेली आहे तोडून. तर बेलाचं पान देवाला असं अर्ध देठ तोडून मगच ते वाहत असतात. तर त्यामुळं मग मी ते अर्ध देठ त्याचं काढून घेतलेलं, त्यानंतरच मग ते वाहणार आहे. आणि धुवून घेतलं आहे, कारण धूळ खूप सारी उडते. आणि अर्ध देठ काढून घेतलं. आणि बेलाचं पान जे आहे तर ते अखंडच व्हायचं. जे काही चिरलेलं किंवा तुटलेलं खराब झालेलं बेलाचं पान आपल्याला शिवलिंगाला व्हायचं नसतं. तर त्यामुळं मग जी पानं खराब झालेली ती सगळी काढून घेतली आणि जेवढी चांगली पानं आहे तर तेवढी व्यवस्थित निवडून घेतली. त्यानंतर मग दुर्वाची आणि आघाड्याची व्यवस्थित अशी माळ करून घेतलेली आहे दोऱ्यामध्ये. आणि 7, 9, 11 आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ते
पानं म्हणजे शेंडे आहे आघाड्याचे, तर ते ओवून घ्यायचे आणि त्याची माळ बनवून घ्यायची. त्यानंतर मग पूजेची तयारी केली, कारण आमच्याकडे नागोबाचा फोटो वगैरे लावतात. तुमच्याकडे कशी पूजा करतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि दुधामध्ये मग मी साखर वगैरे टाकलेली आहे. आणि लहानपणी ना म्हणजे लग्नाच्या अगोदर मी माहेरी असं म्हणजे नागोबाला वारुळाला दूध घालायला जायचे, तर त्याच पद्धतीने. आणि इथं काही वारुळ वगैरे नाही, तर जे आहे जशा पद्धतीने आहे तर तशा पद्धतीने आपल्याला देवपूजा करायची आहे. असं नाही की 100%च आपल्याला जिथं आहे तसं अवेलेबल असेल, तसं नाही. तर लहानपणी म्हणजे वेगळे सण असायचे, मस्तपैकी झोके वगैरे बांधायचो, दिवसभर काही काम नसायचं, मस्त मजा मस्ती करायची. आणि एवढे लांब जाईपर्यंत झोके खेळायचो, अगदी हाताला फोड येईपर्यंत आपण म्हणजे आम्ही लहानपणी झोके खेळायचो, मोठे मोठ्या आंब्याच्या झाडाला झोके बांधून. तर असे झोके खेळायचो. आता तसे दिवस राहिले नाही, आता फक्त आठवणी आहेत. आणि लहानपणीचे खरंच दिवस खूप छान होते. मला तर म्हणजे खूप मजा यायची. आणि त्यानंतर मग मी इथं पूजा वगैरे मांडलेली. आमच्याकडे असा नागोबाचा फोटो आणतात, त्याला दुर्वा आणि आघाड्याची माळ वगैरे घालतात. त्यानंतर मग मी इथं नागोबा, नागिन आणि त्यांची 2 पिलं अशी काढून घेतलेली. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली आणि फुलं आणि बेलपान वगैरे वाहिलेलं आहे, हळदी कुंकू वाहिलं, दिवा लावला. आणि त्यानंतर मग तिथं कापूर वगैरे लावलेला, पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर शिवलिंगाला पण मी बेलाची पानं वगैरे अर्पण केली. आणि बाळूमामांचा फोटो आहे आमच्या देवाऱ्यात, तर बाळूमामांना पण मी बेलाची पानं वाहिलेली. आणि त्यानंतर मग दुपारीपर्यंत मी काही व्हिडिओज घेतला नाही. त्यानंतर डायरेक्ट मुलं स्कूलमधून आली आणि 3 नंतरच मग मी व्हिडिओज चालू केला, कारण तोपर्यंत मला काही काम नव्हतं, मी आरामच करत होते. आणि त्यानंतरच मग मी व्हिडिओ चालू केला मुलं आल्यानंतर. तर इथं मी एक साईडला डाळ लावलेली आणि एक साईडला मी मसाल्याचं वाटण केलेलं आहे. तर आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीचाच स्वयंपाक करतात. तुमच्याकडे काय करतात तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण प्रत्येक म्हणजे काही महिलानंतर प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे रूढी परंपरा आणि प्रत्येक ठिकाणची पद्धत बदलत असते. तर आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे काय करतात कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतं, कोणाकडे कानवले खीर करतात, कोणाकडे काय करतात. तर आमच्याकडे पुरणपोळीचाच स्वयंपाक करतात. दुपारी म्हणजे 3-4 नंतर चालतं तवा वगैरे ठेवायला, दुपारपर्यंत काही ठेवत नाही. तर त्यामुळं सकाळी मग मी मुलांना डाळ आणि चकोल्या दिल्या होत्या. तर त्यानंतर मग ऋतूला थोडंसं दुकानात पाठवलं होतं, कारण छोटं सामान काही घरात नव्हतं, बेसन वगैरे नव्हतं. आणि त्यानंतर मग धने वगैरे आणायचे होते आणि सोडा पण राहिलेला नव्हता. तर तिला म्हटलं तेवढा घेऊन ये, गरम मसाला वगैरे. तिने तर 2-4 वस्तू ते घेऊन आली. त्यानंतर मग ते जेवढं लागणार आहे तर ते काढून ठेवलं आणि बाकीचं मग म्हटलं चला पटपट भरून ठेवू, कारण खूप सारा पसारा होऊन जातो किचनवरती. आणि ऋतूला मग म्हणजे बेसन वगैरे तिला भिजवायचं होतं, त्यामुळे इथं ती तयारी करत होती. आणि तिने बेसन वगैरे काढलं. त्यानंतर मग किती पीठ काढायचं ते मी काढून दिलं, सोडा वगैरे मी टाकून दिला. आणि हिरव्या मिरच्या वगैरे दळून घेतल्या. त्यानंतर मग त्यामध्ये टाकले थोडंसं 2-3 चमचे तांदळाचं पीठ, कारण तांदळाच्या पिठाने भजे मस्त कुरकुरीत होतात. तोपर्यंत इकडं कुकर पण थंड झालेला, तर चला म्हटलं इकडं डाळ पण ओतून घेऊ. आणि मला रशीसाठी पण पाणी लागत होतं, तर मी डाळीचं पाणी रशीमध्ये ओतत असते. म्हणजे कोणाकडे कटाची आमटी म्हणतात, कोणाकडे सार म्हणतात, आमच्याकडे रशी म्हणतात, तर मी पण रशीच म्हणते. आणि इथं सगळं वाटण वगैरे करून ते तिला मिक्स करून दिलं, जेणेकरून ती जास्त पाणी ओतणार नाही त्यामध्ये. मीच तिला पाणी वगैरे टाकून दिलं. आणि डाळ वगैरे पण थंड झाली, तर ती पण ओतून घेतली. आणि 4-5 शिट्ट्या झाल्या तरी काही डाळ शिजली नव्हती. मी पुन्हा लावली, तर त्यामुळं नाहीतर अगोदरच म्हणजे पुरण माझं झालं असतं. पण मग पुन्हा कुकर ठेवला, पुन्हा एक शिट्टी घेतली, तेव्हा कुठं ती डाळ शिजली. असा डबल कुटाणा मला झाला. आणि घाईच्या कामामध्ये असा कुटाणा होतोच, माझ्याकडून नेहमीच होतो, तुमच्याकडून पण होतच असेल. तर कधी कधी डाळ शिजायला वेळ लागतो, कधी कधी इतकी डाळ शिजून जाते की काही माप नाही, अगदीच त्याचं म्हणजे पिठलं होऊन जातं. तर त्यामुळं आणि डाळ वगैरे ओतून घेतली. डाळीचं पाणी जे आहे तर ते रशीमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि रशी मी कांदा लसूण वगैरे टाकलेलं आहे. ऋतू खाणार नाही, कारण आमच्या ऋतूने कांदा लसूण सोडलेलं, तर त्यामुळं मग कांदा लसूण खाणार नाही. पण काय करणार, त्याच्याशिवाय तर म्हणजे मजा येत नाही, म्हणजे टेस्टच नसते. तर आणि काळा मसाल्यामध्ये पण कांदा असतोच. आणि रशीला मग काय टाकायचं, तर त्यामुळं मग तो काळ्या मसाल्याचीच केलेली आहे. त्यानंतर थोडंसं कांदा, खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर भाजून घेतली, लसूण वगैरे, आणि मिक्सरला दळून ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि त्यामध्ये पाणी, मीठ, हळद, म्हणजे मीठ हळद वगैरे टाकलं, काळा मसाला टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मग जे रशीचं पाणी आहे ते टाकलं आणि व्यवस्थित मग इथं आमटी बनवून घेतली. त्यानंतर पुरण व्यवस्थित मी थोडासा जास्त गूळ आणि थोडीशी म्हणजे 2-1 चमचे साखर टाकून मी इथं पुरण व्यवस्थित शिजवून घेतलं. त्यानंतर इथं मी बनवते पुरणाच्या पोळ्या.
ट्रायपॉड नसल्यामुळे आमच्या व्हिडिओची थोडीशी म्हणजे क्लिअरिटी तुम्हाला व्यवस्थित येणार नाही. पण मग आमच्या कॅमेरामॅनकडे मोबाईल दिला की मग तो असे काहीतरी कारनामे करत असतो. मध्ये झूम करेल, मध्येच मग व्हिडिओ जवळ घेईल किंवा मग खूपच अंधारातच व्हिडिओ काढेल किंवा मग सारखाच व्हिडिओ जवळ आणेल किंवा मग मागे नेईन, सारखा मोबाईल हलवेल, असं तो करत असतो. आणि त्यानंतर मग मी तर मस्तपैकी अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या करत आहे. तर मला पुरणपोळी अशी खरपूस भाजलेली आवडते. पीठ वगैरे मी अगोदरच भिजून ठेवलं होतं आणि पुरणपोळी आवडते. तर आमच्याकडे असं आहे की थोडी जास्तच बनवायची, ती 2 वेळ 3 वेळ खात नाही तोपर्यंत पुरणपोळी खाल्ल्यासारखं वाटत नाही. तर त्यामुळं मग मी थोड्या जास्तीचीच पुरण घालते आणि जास्तीच्याच पुरणपोळ्या वगैरे बनवते. तर एक साईडला मग मी तेल पण तापायला ठेवले. आणि कॅमेरामॅनचं आमचं असं असतं की राग आला किंवा ओरडून बोललेला असला की मग तो असा मध्ये मध्ये मुद्दामूनच कॅमेऱ्याच्या मध्ये हात वगैरे घालेल किंवा मग काहीतरी मोबाईलचा म्हणजे व्हिडिओ वगैरे बिघडूनच ठेवल असं करत असतो. तर तुम्हाला जसं म्हटले की मध्ये झूम करेल वगैरे, तर त्याचं इथं कारनामे चालू आहे. एवढा उजेड आहे पण तो मुद्दामूनच व्हिडिओमध्ये काहीतरी चुका करून ठेवतो. पण काय करणार, ओरडलं की मग तो जास्त करतो. तर त्यामुळं मग ओरडता पण सोय नसते. तर चला, मी इथं मस्तपैकी पुरणपोळ्या वगैरे करून घेते. आणि ऋतूचं पण चाललं होतं की मला पुरणपोळ्या करायच्या आहे. तर तिची इथं तीच मध्ये लुडबुड चाललेली असेल. जोपर्यंत मी कुठला पण असा सणाचा वगैरे स्वयंपाक करते तर तिची लुडबुडमध्ये चालूच असते. कारण जे मी करेल ते तिला करून बघायचं असतं आणि केलं पण पाहिजे, कारण याच वयात मुलींचे हात वळतात. तर त्यामुळं मग करून पण देते मी. 1-2 शेवटच्या पोळ्या तिने पण केल्या, तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करतेच. तर इथं मी टम्म फुगलेल्या अशा मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या केलेल्या आहे. आणि हा तवा मी कॅन्टीनमधून आणलेला आहे. तर भरपूर दिवस टिकला तो पण. आणि इकडं तेल गरम होतं आहे. हे ऋतूचं चाललं होतं की मी भजे तळणार आहे. तर त्यामुळं मग तिने तिकडं कढई ठेवली आणि तेल टाकलं. तेल इकडं गरम झालं. शेवटी नंतर मला गॅस बंद करावा लागला, कारण मग मला इकडं मी पोळ्या करत होते आणि इथं तिने मग मस्तपैकी पोळी लाटली. तिने पण माझ्यासारख्याच मोठ्या मोठ्या पोळ्या लाटल्या. आणि पोळ्या लाटताना प्रजूने व्हिडिओ घेतला नाही, कारण त्याला राग आलेला होता, तुम्हाला जसं म्हटले. कारण त्याचं मध्ये काही ना काही कारणामे चालू असतात. तर ओरडलं की मग त्याला राग येतो. आणि इथं तिने 2 पोळ्या तिच्या पद्धतीने बनवल्या. आणि तिला पण राग आला थोडासा की पीठ तिला कमी राहिलं. पुरण तर उरलेलं होतं, पण मग पीठ राहिलं नव्हतं. तर त्यामुळं मग तिला पुरणपोळ्या करायसाठी पीठ कमी आलेलं. तरी पण तिच्या 2 पोळ्या झाल्या. तुम्ही बघू शकता मस्तपैकी तिने पण अशा फुगलेल्या पोळ्या केल्या आहे. पुरण आणि पीठ व्यवस्थित भिजलेलं राहिलं की मग पोळ्या पण छान येतात. अगदी ऋतूने पण पोळ्या छानपैकी बनवल्या. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि तिच्या एवढी होती तर मी पण 8वीला असताना पहिल्यांदा पुरणपोळ्या वगैरे बनवल्या होत्या, मला आठवतं. आणि मी रशी वगैरे बनवली तर माझ्या वडिलांना एवढी प्रचंड आवडली होती. तर त्यानंतर मग नैवेद्यापुरतेच भजे वगैरे तळून घेतले. ऋतूला म्हटलं तू झाडू वगैरे मार, मी तोपर्यंत किचनचा एवढा सगळा पसारा झाला आहे तो सगळा आवरून घेते घाई. आणि एवढं फास्ट काम होतं आहे. तर खरंच एवढं बरं झालं असतं ना, अशी घरातली कामं एवढी पटापट होत असती तर मला तर म्हणजे खूपच आनंद झाला असं की एवढी पटापट जादूसारखी कामं घरातली झाली असती. तर किचन वगैरे आवरून घेतलं, नैवेद्य वगैरे पण बनवून घेतले आणि डिशमध्ये खाली काढून ठेवले. आणि आता ऋतू नैवेद्य भरायचं काम करणार आहे. तिच्याकडे ते काम असतं दरवेळेस प्रत्येक सणाला. मी तोपर्यंत इकडे किचन वगैरे आवरून घेते. कारण पुरणपोळ्या केल्या किंवा असं काही जास्तीचा स्वयंपाक असला की माझ्याकडून प्रचंड किचन खराब होतं. आणि थोड्याशा वरण चकोल्या सकाळच्या उरलेल्या होत्या, म्हणजे मुलांना टिफिनला दिल्या त्या, तर त्या पण एका वाटीमध्ये काढून घेतल्या आणि ते झाकून वगैरे ठेवलं. तर इथं किचन वगैरे तुम्ही बघू शकता एवढं सगळं खराब झालेलं आहे. आणि सणाच्या दिवशी मग तेल वगैरे पीठ वगैरे एवढं सगळं सांडतं. तर मग ते व्यवस्थित मी आता घासून वगैरे घेणार आहे. मी ऋतूकडे दिले नैवेद्य वगैरे भरायचं. तर हे छोटेसे नैवेद्य तुळशीसाठी आणि म्हणजे पूजेसमोर ठेवण्यासाठी. आणि तसं घरातल्या देवाला तर मग मी मोठाच नैवेद्य भरत असते, कारण जेवढा आपण खातो तर तेवढ्या म्हणजे नैवेद्य भरायचा असतो. तर त्यामुळं जास्तीचा नैवेद्य मी तो वेगळा भरणार आहे. तर हा फक्त तुळशीचा तो भरत आहे ऋतू. त्यानंतर किचन वगैरे मी अगोदर कोरड्या कपड्याने पुसून घेतलं. आणि काय खातो ते मला माहीत नाही, कारण आज म्हणजे नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास असतो. तर मी पण तो पकडलेला आहे. आणि मी खूप म्हणजे 5वी-6वीला असतानापासून माझ्या आईने सांगितलं तेव्हापासून मग मी नागपंचमीचा उपवास पकडते. तर तसपासून आत्तापर्यंत मग मी तो उपवास पकडते. किचन मी व्यवस्थित नंतर घासून घेतलं. घासल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मग व्यवस्थित व्हायबरने पाणी ओढून घेतलं. आणि किचन जोपर्यंत असं क्लीन होत नाही ना तोपर्यंत घरातली कामं मला आवरल्यासारखी होत नाही, म्हणजे वाटतच नाही. तर त्यामुळं व्यवस्थित सगळं आवरून घेतलं. आणि फायनली सगळी स्वयंपाकाचं काम आवरलेलं आहे. आणि अजून म्हणजे 6च वाजलेले असतील तोपर्यंत माझं सगळं आवरलं होतं.
त्यानंतर सगळं क्लीन केलं, व्यवस्थित किचन कोरडं करून घेतलं आणि म्हटलं चला देवाला नैवेद्य वगैरे दाखवून येऊ आणि मग बाकीची कामं आवरता येतील. तर त्यानंतर मग जेवण वगैरे करायला तर अजून वेळ आहे, पण मग उपवास आहे सकाळचा, थोडीशी भूक पण लागली कारण मी काही खिचडी वगैरे केलेली नव्हती आज. तर त्यामुळं मग थोडी लवकर भूक लागली. तर मामाच्या घरून आलेल्या मिरच्या वगैरे होत्या त्या पण तळल्या. चला असा होता आजचा